ततो जयमुदीरयेत्। गोपाल कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं। कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पङ्कजनेत्राय नमः पङ्कजाङ्घ्रे। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री भगवान उवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया। यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्। अहमेवासमेवाग्रे नान्यं यद्यदसत्परं पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहम्। ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः। यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्। एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा। एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्। गोपाल कृष्ण भगवान की जय। पंचम स्कंध अवतरणे का पंचम स्कंद प्रथमोध्यायात प्रियव्रत चरित्र विख्यात, अग्निद्र चरित्र द्वितीयात, नाभी चरित्र तृतीय, ऋषभदेवाचे राज्यशासन, चतुर्थोध्यायाचे निरूपण, पंचमोध्यायी पुत्राशी ज्ञान अवधूत होणे ऋषभाशी, षष्ठोध्यायात ऋषभदेवाचा देहांत, सप्तमी भरतचरित्र, अष्टमी मृगजन्म भरताशी, नवमोध्यायात विप्रवंशी जन्माला भरत, रहुगणा भेटला जडभरत दशमोध्यायी, द्वादशाध्यायी कथा रहुगण भरत संवाद वार्ता, त्रयोदशी भवाटवी गाथा संशयनाश रहुगणाचा, चतुर्थोध्याया माझी भवाटवीची बोधराजी भरतवंश पंचदशा माझी भुवनकोश कथा षोडशी, गंगाकथा सप्तदशोध्यायात संकर्षणस्तुती शिवकृत, अष्टदशोध्यायात भिन्न वर्ष वर्णन, किंपुरुष भारतवर्ष वर्णन, 19व्यात निरूपण, षट्द्वीप लोकालोक पर्वत वर्णन 20व्यात निवेदिले, सूर्यरथ त्याची गती 21व्यात निस्थिती, भिन्न ग्रहांची स्थिती गती 22व्यात वर्णिली, शिशुमार चक्र वर्णन ते 23व्यात निरूपण, राहू स्थिती अतलादी वर्णन 24व्या माझी, संकर्षण विवर्ण स्तुती 25व्यात निस्थिती, विभिन्न नरकगती 26व्यात वर्णिली। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। अध्याय 12, 13 आणि 14 पंचमस्कंदामधल्या अध्याय 12, 13 आणि 14 या तिन्हीमधलं जो मुख्य विषय तो एकच आहे की संसार हा आसार आहे आणि या सगळ्या संसाराच्या मागे संसाराचं अधिष्ठान जे जे आपल्याला दृश्य दिसतं त्याचं जे अधिष्ठान आहे ते भगवंत आहे। आता आपण जो विचार केंद्रित करायचा आहे तो संसाराकडे करायचा का संसार निर्माण ज्यांनी केला त्या भगवंताकडे करायचा, याचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे। रहुगण राजा आणि राजा भरत म्हणजे जड भरत तिसऱ्या जन्मामधले, जे पूर्वी राजा भरत होते, नंतर हरिणाचा जन्म झाला आणि तिसऱ्या जन्मामध्ये एका
ब्राह्मण कुलामध्ये जन्म झाला आणि आता कुठलाच संग ठेवायचा नाही, कोणालाच प्रतिक्रिया द्यायची नाही, कोणाशी संबंध ठेवायचे नाही, कोणाशीही कुठल्याही प्रकारे आसक्तीच ठेवायची नाही. अशा प्रकारे हा जडभरताचा जन्म सुरू झाला आणि म्हणून ते नाव जडभरत असं पडलं, कारण भरत राजा तिसऱ्या जन्मामध्ये जडभरत झालेले आहेत. आता शुकाचार्य या ठिकाणी म्हणतात की देहाभिमानी जीवांच्याकडून सत्वादी गुणांच्या भेदामुळे शुभ, अशुभ आणि मिश्र अशा प्रकारची 3 प्रकारची कर्मे होत असतात. म्हणजे देहाभिमान म्हणजे प्रत्येकच जण आला. आता देहाभिमानी कोण आहे कोण नाही म्हणजे प्रत्येकजण देहाभिमानी आहे. आता त्या जीवाकडून, कारण देह आहे याचा अर्थ हा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण अष्टधा प्रकृतीचा एक भाग आहे जीव. आणि त्या जीवाकडून होणारं प्रत्येक कर्म हे त्या गुणांवर अवलंबून असतं. जो सत्वगुणी असेल तर चांगलं कर्म होईल, रजोगुणी असेल तर 4 लोकात चांगलं दिसावं यासाठी तो कर्म करेल, आणि तमोगुणी असेल तर फक्त माझा उद्देश सफल व्हावा, दुसऱ्याचा होऊ नये अशा प्रकारे वर्तन करणारा हा तमोगुणी स्वभावाचा जीव आहे. त्यामुळे त्या त्या स्वभावाच्या प्राधान्याने त्याच्याकडून अनेक प्रकारची कर्म होत असतात. भगवंतानी श्रीमद्भगवद्गीतेमध्ये वचन आहे, श्री भगवान वाच त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव चेतितां शृणु. की आता ते 3 काय आहेत श्रद्धा ते मी तुम्हाला सांगतो असं म्हणून 17व्या अध्यायामध्ये सुरुवात केलेली आहे. आणि दुसरीकडे भगवंतच आपल्याला सांगतात, हा 15वा अध्याय आपण जो बहुतेक सर्वजण रोजच म्हणतात, ममैवांशे जीवलोके जीवभूत सनातनः मनःष्ठाने इंद्रियाने प्रकृतीस्थानी कर्षती. 15वा अध्यायामधला 7वा श्लोक आहे. आणि मग पुढे पुन्हा एक श्लोक येतो, श्रोत्रं चक्षुस्पर्शनञ्च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयान उपसेवते. 15व्या अध्यायातला 9वा श्लोक. आता हे जे 2 श्लोक आहेत यावर आधारित संसार हा अरण्याचा प्रमाणे आहे असं स्पष्टीकरण या ठिकाणी या 14व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. कारण आपण जे जे कर्म करतो ते कसे असो, चांगले असो वाईट असो, ते कर्म शुभ असो अशुभ असो किंवा मिश्र म्हणजे दोन्ही आहे. शुभ पण आहे, दिसायला शुभ कर्म आहे, पण ते अशुभसुद्धा आहे, कारण परिणामे विषमीव. काल आपण ते 3 श्लोक पाहिले आपण. त्याप्रमाणे जसं कर्म असेल त्या त्या कर्माचं फळ हे माणसाला मिळत असतं. आणि ते कर्माचं फळ, त्याचा परिणाम आपल्या वर्तमानावर होऊ नये असं वाटत असेल तर प्रत्येक कर्म करत असताना भगवंताचं अधिष्ठान त्या ठिकाणी असलं पाहिजे. साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूच लागली, सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. मनाने भगवंताला दोन्ही हात जोडून, भगवंता तुझ्या अधिष्ठानावर आणि तू सांगशील त्याप्रमाणे कर्म या जीवाकडून या देहाकडून होत आहे. आणि हे होत असताना काही प्रमाद माझ्याकडून घडतील, काही अपराध माझ्याकडून घडतील, काही चुकासुद्धा माझ्याकडून घडतील, नाही असं नाही. पण ते सर्व करत असताना हे कर्म मी करत आहे अशी बुद्धी न ठेवता भगवंताच्या आज्ञेने सगळे कर्म घडत आहेत, सगळ्या गोष्टी त्याच्या इच्छेने होत असतात असा भाव माझ्यामध्ये अखंडपणे स्थिर राहो अशी एक याचना भगवंताकडून करत आपण जे जे कर्म करतो ती कर्म करत असताना ती कर्म भगवंताला अर्पण करत जाणे. आता अर्पण करत जाण्यामध्ये कसं आहे, एखादा मजूर आपल्याकडे ठेवला, त्याला रोजचं काम सांगितलेलं आहे, तो 10 पोते रोज उचलतो, सांगितलेल्या ठिकाणी नेऊन ठेवतो, आणि ते झालं की त्याचा त्या कर्माचा काही संबंध नाही. त्याने पोते ठेवले, मालकाला सांगितलं आणि तो निघून गेला. म्हणजे कर्म झालं. आता त्या कर्म कसं झालं की त्याचं जे कार्य होतं की त्याला ज्यासाठी नेमलेलं होतं ते त्याने प्रामाणिकपणे केलं, त्यामध्ये जीव ओतून ते केलं. एकदम तो एकच ढिगारा उचलायला त्याने काही 10 दिवस लावले नाही, पण सर्व शक्तीनिशी आणि मनापासून प्रत्येक कर्म तो करत गेला. मग आता त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम चांगलाच होणार आहे, कारण त्यांनी
सांगितल्याप्रमाणे ते कर्म केलं. तसं आपलं प्रत्येक कर्म हे भगवंताच्या आज्ञेने, भगवंताच्या प्रेरणेने होत आहे, असं जर आपण मनामध्ये विचार ठेवला, अखंड ठेवला, त्याचं स्मरण ठेवलं भगवंताचं, तर आपलं प्रत्येक कर्म हे चांगलंच होणार आहे. नरदेहाचे उचित काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे, अशी एक ओवी आहे. आता काय होतं की नरदेहाचे उचित, आता नरदेह प्राप्त झाला, आता माझ्याकडून चांगलंच कर्म व्हायला पाहिजे, ही खबरदारी जीवाने घेतली पाहिजे. म्हणजे नेहमी आपलं आत्महित कशात आहे, माझं कल्याण कशात आहे, जे प्राप्त झाल्यानंतर मला जे प्राप्त झालं त्याच्यापासून पुन्हा वियोग होणार नाही, असं मला काहीतरी प्राप्त व्हावं. एखाद्या कर्मानंतर मला पुण्य प्राप्त झालं, पण काही दिवसानंतर त्या पुण्याचं क्षय झालं की मग पुन्हा आपण त्याच लेवलवर येतो. म्हणजे पुन्हा बँक बॅलन्स आपलं जिथल्या तिथेच राहतं, त्यामध्ये काही वाढ होत नाही. मग असं असेल तर याचं कारण काय, असा शोध घ्यायचा. म्हणजे या संसाररूप अरण्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी सांगत आहेत. कारण प्रत्येक कर्म करत असताना मन आणि 5 इंद्रिये, ज्ञानेंद्रिये ही सगळी महत्त्वाची असतात. जसं काल आपण पाहिलं, व्यापाऱ्यांचा थवा आहे, जंगलामधून जात आहे आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने, आणि जंगलामध्ये असताना घनदाट झाडी आहे आणि त्या ठिकाणी चोर डाकू आहेत, आणि ते केव्हा तरी येऊन हे बेसावध असताना त्यांना जसे लुटतात, तसं या संसारामध्ये कर्म करीत असताना अनेक प्रकारचे डाकू या ठिकाणी आपल्यावर हल्ला करण्यासाठी तयार असतात. आता ते डाकू म्हणजे काही बाहेरचे येणार नाहीत, पण ते आतमध्येच आहेत. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, हे जे आहे तो युद्धाचा प्रसंग कोणामुळे आहे तर इथं सांगतात, ते माझ्या मनामुळे आहे. एते षड इंद्रिया नामानः कर्मणा दस्य एव ते. षडकर्म, षड इंद्रिय नामानः, 6 इंद्रिय, कुठली ज्ञानेंद्रिय 5 आहेत, ती 5 ज्ञानेंद्रिये आणि माझं मन, हेच 6 प्रकारचे डाकू आहेत जे जीवाला लुटत असतात. आता या ठिकाणी दुसऱ्या ह्या पूर्ण अध्यायामध्ये 46 श्लोक आहेत. दुसऱ्या श्लोकामध्ये मागेच मी सांगितलं की या 5व्या अध्यायापासून जे श्लोक आहेत ते नेहमीप्रमाणे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असा एक श्लोक जसा असतो जनरली, तसं या ठिकाणी नसताना प्रत्येक श्लोक हा जवळपास 10-12 ओळीचा एक श्लोक आहे. म्हणजे एवढं मोठं एक वाक्य एका श्लोकामध्ये आहे. असे 46 श्लोक या सगळ्या अध्यायामध्ये अनेक श्लोक आहेत. त्यामध्ये अनेक विषय यामध्ये घेतलेले आहेत. जसं खूप कष्ट माणूस करतो आणि कष्ट करून धन मिळवितो. आता जे धन आपल्याला मिळालं त्याचा उपयोग मी कोणासाठी करतो? आयुष्यभर नोकरी केली, जे काही पैसे मिळाले, पगार मिळाला, जे काही धन मिळालं, त्या धनाचा उपयोग मी कोणासाठी केला? स्वार्थासाठी केला का निस्वार्थ होऊन मी दुसऱ्यासाठी काही चांगलं काम केलं? जसा एखादा कारखानदार आहे, आता 2 महिन्याने दिवाळी येणार हे पाहिल्याबरोबर तो कारखानदार आपल्या सगळ्या त्या कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांसाठी काहीतरी एक दिवाळीचं बोनस जाहीर करतो. आता हे बोनस जाहीर करणं म्हणजे आपल्या धनापैकी काही धन त्यांना देणं आहे. आता या देण्याचा उद्देश काय आहे हे महत्त्वाचं आहे. तो जो उद्देश त्यांना सुख प्राप्त व्हावं, त्यांचं काहीतरी चांगलं व्हावं यासाठी असेल तर खूप चांगलं आहे. पण त्यांना हे दिलं तर ते अजून चांगलं काम करतील, याचा अर्थ आपल्या या सगळ्या व्यवसायास भरभराटी येईल असा उद्देश मनात ठेवून जो सत्कर्म करतो त्याचं ते सत्कर्म जे आहे ते मिश्र आहे. शुभ नाही आणि अशुभसुद्धा नाही, पण ते मिश्र प्रकारचं आहे. तर अशा प्रकारचे 3ही प्रकारचे कर्म जीवाकडून होत असतात. आता जे पैसे मिळवले, जे धन मिळवलं, त्यामध्ये आता आपल्याला त्याचा उपयोग जो आहे तो धर्माकरता करायचा. धर्माचा करिता आम्हास जगती रामाने धाडी येले, ऐसे जाणून रामभक्ती करिता ऐश्वर हे लाभले. हे सगळं जेवताना म्हणण्यासाठी खूप चांगलं आहे, पण ते धर्माकरिता त्याचा व्यय होतो की नाही हे आपल्याला पाहिलं पाहिजे. मग आता तो धर्म जो आहे की मनुष्याचा बुद्धी जी आहे ती बुद्धी आणि त्या बुद्धीबरोबर येणारा विवेक, हा विवेक जागृत असेल तर त्या पैशाचा उपयोग धर्मासाठी होईल. म्हणजे नरदेहाचे उचित काही करावे आत्महित, काही चांगलं काम चालू आहे त्या ठिकाणी मदत करावी
आणि म्हणून मी काही माझ्या धनाचा उपयोग जर मी केला, मी त्यांना काही धन दिलं, देणगी दिली, तर त्याचा उपयोग या धर्माच्या कार्यामध्ये होणार आहे. पण अधर्माचं कार्य सुरू आहे आणि त्यामध्ये माझा हातभार लागावा असं जर मला वाटत असेल, कारण ते दिल्याने माझी प्रसिद्धी होणार आहे. आता प्रसिद्धी म्हटली की रजोगुणाला, म्हणजे उद्देश रजोगुणाचा आहे, पण देणगी देण्याचं पण काय म्हणतात त्याला, सौख्य हे सोडायचं नाही. देणगी दिली हे सुद्धा फोटो आला पाहिजे, पोस्ट दिसलं पाहिजे, हे सगळं आलं. पण उद्देश काय आहे की त्या देणगी देण्यानंतर 4 लोकांशी माझे संबंध वाढतील आणि जसे संबंध वाढतील तसं 4 लोकात माझी प्रतिष्ठा चांगली होईल असा रजोगुणाचा भाव जर त्या ठिकाणी असेल तर तो रजोगुण मिश्रित ते कर्म झालं. आणि तमोगुण मिश्रित माझ्याकडे भरपूर धन आहे पण गरिबांकडे ते नाही, पण माझ्याकडे जे आहे त्याचा उपयोग करून मी गरिबांना जर कष्ट देत असेल, त्यांना जे मिळायचं आहे ते सुद्धा न मिळू देता मलाच ते मिळालं पाहिजे अशी वृत्ती माझी असेल तर ती तामसिक वृत्ती झाली. आणि म्हणून या 5 इंद्रिये, ज्ञानेंद्रिये, ज्याला गीतेमध्ये जे म्हटलं आहे, श्रोत्रम चक्षुस्पर्शनंच रसनम घ्राणमेवच, म्हणजे या 5ही इंद्रियांचं कार्य जे आहे त्या ज्ञानेंद्रिय म्हणजे ते ज्ञान त्यांना मिळवण्यासाठी अधिष्ठान कशाचं आहे, अधिष्ठाय मनश्चायम, मनाचं अधिष्ठान आहे. आणि त्यामुळे काय होतं तर विषयान उपसेवते, म्हणजे विषयान बहुवचन आहे, अनेक प्रकारचे विषय त्यांची तृप्ती या सगळ्या 5 गोष्टींमुळे होत असते. डोळ्याने होते, चक्षुने होते, स्पर्शाने होते, रसनेने होते आणि घ्राणाने होते. आणि म्हणून माणूस जो आहे तो त्यामध्ये अडकून राहतो. जसं मन आपलं तयार झालं आणि 5 इंद्रियांची त्यांना साथ मिळाली आणि माणूस जर विवेकहीन असेल, बुद्धी त्याची जर विवेकहीन असेल, तर पाहणे, स्पर्श करणे, ऐकणे, स्वाद घेणे, वास घेणे, संकल्प विकल्प करणे, एखाद्या गोष्टीचा निश्चय करणं किंवा एखादा निश्चय झाला की मग त्याप्रमाणे कार्य करणं, हे करत असताना जो वृत्तीच्या द्वारा गृहस्थाला उचित असा विषयोपभोग जो आहे तो घेत असतो, तो कधी ना कधी लुटला जातो. जसे एखाद्या समूहाचा मुख्य जो आहे, प्रमुख जो आहे, तो जर बेईमान असेल, तो जर प्रामाणिक नसेल, तर त्याच्यावर भरोसा ठेवून त्याचं अनुकरण करणारे त्याबरोबरचे जे लोक असतात ते सुद्धा पुढे लुबाडल्या जातात आणि त्या समूहाचं धन जे आहे ते चोर लुटारू हे लुटून नेतात. आता एवढंच होत नाही तर इकडं आता कुटुंबात काय होतं, अथच यत्र कौटुंबिका दारापत्यादयो नामना कर्मणा मृगसृगाला एवान इच्छितोपि कर्दस्य कदर्यस्य कुटुंबिनः, म्हणजे स्त्री पुत्रादी ह्या सगळ्यांच्या बरोबर राहून आपण संसार करत आहोत आणि अर्थलोलूप झाल्यामुळे अर्थाकडे जास्त लक्ष, म्हणजे कंजूसपणा, पैसे गोळा करणे, धनसंचय करणे याकडे जर लक्ष असेल तर एखाद्या दिवशी जसा कोल्हा ह्याचा त्या शेळ्या बकऱ्यांना जसा एखाद्या पळून घेऊन जातो त्याप्रमाणे, जसं ते मेंढ्या पळून नेतो तसं त्याप्रमाणे कधी ना कधी माझ्या धनाचा कोणीतरी ती चोरी करणार आहे. असे यालाच म्हणलेलं आहे संसार रूप अरण्य आहे. अरण्यामध्ये जसं एखादा हिंस्र पशु समोर आल्यावर तो जसा हिंसा करतो, तसं अनपेक्षितपणे मी माझ्या स्वार्थासाठी केलेल्या कर्माचा उपयोग जर दुसरा घेत असेल आणि तो त्याने उपयोग घेतल्यामुळे मला अत्यंत दुःख होतं. आणि म्हणून या ठिकाणी 2 गोष्टी ज्या महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत की जीवाच्या ठिकाणी असणाऱ्या तर 2 गोष्टी म्हणजे अहंता आणि ममता. साधारण माणूस जो असतो, सर्वसाधारण जीव जो आहे, त्याचा अहंता आणि ममता कशी असते ते पहा. की सांसारिक किंवा नाशिवंत गोष्टी ज्या आहेत त्या मिळवणे आणि त्याला आपलं म्हणणं म्हणजे त्याची ती अहंता आहे. पण जो खरा साधक असेल त्याच्यासाठी अहंता म्हणजे काय, साधकाच्या ठिकाणी सुद्धा अहंता असते, पण ती अहंता म्हणजे तो म्हणतो की मी भगवंताचा आहे आणि मला भगवंताला अर्पण केलेलं आहे आणि मी माझ्या सगळ्या इंद्रियासकट मनासह मी त्या भगवंतामध्ये विलीन होण्यासाठी हे सगळं कार्य करीत आहे असा त्याचा भाव असतो. मग आता त्याच्या ठिकाणी सुद्धा अहंकार आहे आणि जो जीव
विषयामध्ये लोलुप झालेला आहे त्याच्या ठिकाणी सुद्धा अहंकार आहे. पण एक अहंकार आपल्याला म्हणजे वाईट प्रवृत्तीकडे नेतो आणि दुसरा आपल्याला ऊर्ध्वंगच्छति सत्वस्था या न्यायाने वर नेतो. तसं जीवाने भगवंताला आपले मानणे हे महत्त्वाचं आहे. आणि ममता म्हणजे की भगवंत माझेच आहेत हा विचार अखंड ठेवणे. आणि या दोन गोष्टीमुळे दोन गोष्टी या संसारामध्ये मुख्यत्वे करून स्पष्टीकरण देताना सांगतात की शरीर जे आहे ते संसाराला अर्पण करावे. म्हणजे देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. आता अशा रीतीने जर राहिला माणूस, अशा रीतीने आपल्या देहाकडून सगळ्या इंद्रियांकडून जर कामं होत गेले आणि ते भगवंताला अर्पण करत गेलो तर तो कर्मयोगी ठरतो. कर्मयोग कशामुळे? त्या कर्मातून भगवंताचा योग आहे, भगवंताशी जोडणं आहे. आणि दुसरीकडे ज्ञानयोग काय आहे की शरीर किंवा संसार यापासून आपण वेगळे आहोत. शरीर संसार यापासून आपण वेगळे आहोत. म्हणजे हे जे ज्ञान आहे हे ज्ञान ठेवून, हे ज्ञान जपून सगळे जे कर्म केली त्याला ज्ञानयोग असं म्हणतात. आता खरं पाहिलं तर ज्ञानयोग समजण्यास कठीण आहे, अनुभवास कठीण आहे. कर्मयोग त्या मानाने सोपं आहे, कारण कर्म हे केलेच आपण करतच असतो. कर्म केलेचे करावे, ध्यान धरिलेचे धरावे, विवरलेचे विवरावे पुन्हा पुन्हा. म्हणजे जे आपण केलं, जी साधना आपण केली ती साधना पुन्हा पुन्हा करत राहणं. आणि त्याचा परिणाम काय होतो तर चित्ताची शुद्धता या नरदेहातच लाभते. आणि चित्त जेवढं शुद्ध होतं तितकं त्या ठिकाणी असणारं भगवंताचं जे अधिष्ठान आहे, अधिष्ठाय मनश्चायम विषयान उपसेवते. आता विषय जे आहेत त्याचा त्रास होणार नाही. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात विषय तो आम्हा झाला नारायण. म्हणजे आम्हीसुद्धा विषय भोग घेतो, पण तो विषयसुद्धा आमचा नारायणच आहे. श्रोत्रम कानाने जे आम्ही ऐकू ते संसाराचं वर्णन किंवा संसारामधल्या गप्पा न ऐकता आम्ही आता भगवंताचं गुणगानच ऐकू. मग त्या श्रोत्र जे आहेत ते कान जे आहेत ते आता सफल झाले. चक्षु डोळ्याने पाहिणं रूप तुझे प्रेमे आलिंगन. हे जे आहे तर डोळ्याने काय पाहायचं? ते नाशिवंत जे आहे ते पाहून त्याचा आनंद घेऊन त्यामध्ये आपण रममाण होणं हे विषयाचा भाग झाला. पण ते पाहत असताना त्याच्या पलीकडे असणारं भगवंताचं तत्त्व जे आहे त्या तत्त्वाचा विचार ठेवून जर आपण दृश्याकडे पाहत गेलो तर भगवंताच्या प्राप्तीची सोय सहजपणे आहे. म्हणजे कर्मयोग आणि ज्ञानयोगमधला हा फरक आहे. आता ते म्हणतात या गृहस्थामध्ये आपण पाहतो आता उन्हाळ्यामध्ये काय असतं, शेतामध्ये एक पीक येऊन गेलेलं असतं आणि पाऊस आल्यानंतर दुसरं पीक पेरायचं असतं. त्यावेळेस शेताची मशागत करावी लागते. आणि मशागत करत असताना उन्हामुळे आधीच ते शेत चांगलं गरम झालेलं असतं. त्या ठिकाणी नांगर चालवून जे पूर्वीच्या पिकाचं जे तण आहे ते सगळं गोळा करून त्या ठिकाणी जाळतात. उन्हाळ्यामध्ये शेतामध्ये पाहिल्यानंतर अनेक ठिकाणी असा धूर दिसतो, तो कचरा सगळा जाळलेला असतो. आता ते का जाळतात? कारण झाडं झुडपं जे आहेत, वेली गवत हे सगळं एकत्र करून ते जाळून टाकतात. त्याचं कारण काय की आत्तापर्यंत जे आपण त्या ठिकाणचं कर्म केलं जीवामध्ये असंच आहे, संसारातही असंच आहे की जे जे कर्म आपण केलं या कर्मभूमीमध्ये आल्यानंतर त्या कर्माचा परिणाम पुन्हा आपल्याला भोगावा लागू नये म्हणून ते भाजल्यानंतर काय होतं की जुनं जे बी आहे जे आपल्याला नको असणाऱ्या तणाची वाढ जे करतं ते बीज जर आपण भाजून टाकलं तर मग त्याचा त्रास पुन्हा होणार नाही. म्हणजे आता या गृहस्थाश्रमामध्ये माझ्याकडून जे जे कर्म होईल ते पुन्हा नव्याने हे जुन्या जो प्रारब्ध आहे ते भोगण्याचा भाग नाही. म्हणून तो आपण ह्या आपल्या या अशा कार्याने त्याचं सर्वथा उच्चाटन करावे. आणि मग सांगतात की जसा एखाद्या व्यक्ती की आपण पाहिलं की गृहस्थाश्रमात आसक्त झालेली एक व्यक्ती आहे, पण त्याचं जसं जंगलामध्ये डास आहे आणि इतर आहे, टोळ आहे, पक्षी आहे, चोर आहे, उंदीर आहेत याच्यापासून हानी पोहोचत असते, तसं माणसाला या जीवामध्ये संसारामध्ये अविद्या, इच्छा आणि कर्म यामुळे तो कलुषित होतो आणि तो एखाद्या गंधर्व नगराप्रमाणे मिथ्या असणार आहे. गंधर्व नगर म्हणजे जे मिथ्याच आहे त्या मिथ्याच्या मागे जे खोटं आहे, नाशिवंत आहे त्याच्या मागे लागून आपला जीव किंवा आपला जो
आयुष्याचा महत्त्वाचा मोलाचा क्षण आहे तो सुद्धा वाया घालवतो. आणि मग तत्रच क्वचिदात तपोदक निभान विषयान उपधावती पानभोजन व्ययादिव्य व्यसन लोलूप. व्यसनाने लोलूप झाल्यामुळे तो आता खाणे पिणे स्त्रीसंग इत्यादी छंदामध्ये म्हणजे विषयांमध्ये एखाद्या मृगजळाच्या मागे धावल्याप्रमाणे तो खोट्या विषयांच्याकडे धावत जातो. आणि म्हणून ह्या संसाररूप अरण्यापासून माणसाने साधकाने अगदी खबरदारी घेऊनच या ठिकाणी जगलं पाहिजे असं सांगतात. आता कधी कधी काय होतं, चांगलं आकाश निरभ्र आहे, सगळं आहे, पण उन्हाळा आहे आणि धूळ जी आहे ती वावटळ एखादी येते आणि त्याच्यामुळे ते डोळ्यामध्ये धूळ जाते आणि डोळ्यामध्ये धूळ झाल्यामुळे दृष्टी आपली नेहमीसारखी राहत नाही, दिसत नाही वगैरे असं. तसं या संसारामध्ये स्त्रियांच्या, पत्नीच्या, संसाराच्या, मुलाबाळांच्या यांच्या प्रेमामध्ये पडल्यामुळे जीव हा जो आंधळा होऊन जातो. आणि मग अशा वेळेस सत्पुरुषांचं दर्शन झालं, सत्पुरुषांचा सत्संग लाभण्याची वेळ आली तरी माणसाचं मन जे आहे ते त्या सत्संगाकडे वळत नाही. आणि मग धर्माचा विचार तर अजून दूर जातो आणि रजोगुणाची धूळ ही बसल्यामुळे तो त्याचं कर्म जे आहे, त्याचं चित्त जे आहे ते मलिन होतं आणि ते मलिन चित्त झाल्यामुळे ज्या भगवंताने हे सगळं निर्माण केलं त्या भगवंताचा त्याला विसर होतो. आणि विसर पडल्यामुळे, भगवंताचा विसर पडल्यामुळे तो भगवंतापासून कितीतरी लांब जातो, दूर जातो. आणि भगवंत स्वतः म्हणतात ममेव अंश जीवलोके जीवभूत सनातन. मम एव अंश म्हणजे तो माझाच अंश आहे असं मी समजतो. जीवलोके म्हणजे जीव म्हणजे सगळे त्रैलोक्य, तिन्ही स्वर्ग, मृत्यू, पाताळ आणि सगळे लोक म्हणजे सगळे सप्तलोक ज्याचा आपण उच्चार करतो. ओम महा, ओम जनाहा, ओम तपहा, ओम सत्यम, भूत भुवा स्वाहा, हे सगळे आपण सप्तलोक जे आहेत त्यांचा जसा उच्चार करतो की या ठिकाणी असणारा प्रत्येक जीव भगवंतच म्हणतात की हा जीवभूत सनातन. हा त्याचं जे बीज, अहम बीजम सर्वभूतानाम, या सगळ्या भूतमात्रांचं बीज म्हणजे मूळ जे आहे ते मी आहे असं स्वतः भगवंत म्हणत असतात. पण भगवंत एवढं आपल्याला कृपा करतात, आपल्याला भगवंताने सगळं काही दिलेलं आहे, पण त्या भगवंताचा विसर आपल्याला या विषयाच्या प्रेमामुळे, संसाराच्या प्रेमामुळे, प्रपंचाच्या प्रेमामुळे आणि अनिष्ट गोष्टींच्या करण्यामुळे त्या भगवंताचा विसर पडतो. आणि तो विसर पडल्यामुळे जीव पुन्हा पुन्हा सुखदुःखामध्ये भटकत राहतो. म्हणून ते विषयाचं मिथ्यत्व जे आहे ते जाणलं पाहिजे आणि ते जाणण्यासाठी सत्संगामध्ये माणसाने नेहमी राहायला पाहिजे. आता पूर्व पुण्य जे आहे, पूर्वी केलेलं पुण्य जे आहे ते हळूहळू भोगून ते क्षीण झालं की मग काय होतं की जिवंतपणीच माणूस मेल्यासारखा होतो. आता कधी आपला संग जो आहे तो चांगल्या माणसांशी, चांगल्या व्यक्तीशी जर घडला नाही तर आपल्या बुद्धीतसुद्धा बिघाड होतो. म्हणजे वाईट संगतीला गेलं तर आपली बुद्धी आणि मनसुद्धा त्याकडे आकृष्ट होतं आणि भगवंताचा विसर पडतो. आणि मग नास्तिकतेकडे माणूस झुकायला लागतो. नास्तिकता म्हणजे भगवंताचं अस्तित्वच मान्य नाही. तर असं केल्यामुळे आणि दुसरीकडे काय होतं की हव्या त्या गोष्टी न मिळाले की मग माणसाच्या ठिकाणी शोक, दुःख, संताप हे निर्माण होतात आणि ते झाल्यामुळे तो एकदम खिन्न होतो. कल्पनेप्रमाणे असणारे माता पिता आपले जसे आहेत त्यांच्याकडून आपल्याला जी अपेक्षा आहे ती अपेक्षा न मिळाली, त्यामध्ये माता पिता आपल्याला जे योग्य आहे तेच आपल्याला देतात, पण ते त्यांनी जे दिलेलं आहे ते माझ्या योग्य नाही असा जीव अज्ञानामुळे म्हणत जातो. तसं कधी पोटाला भूक लागली तर असह्य भुकेमुळे कासावीस होतो आणि तो आपल्या कुटुंबावरच चिडतो. क्वचिच्च दुःसह्येन कायाभ्यंतर वह्निनान गृहीत सार स्वकुटुंबाया क्रुध्यती. क्रुद्ध धातू आहे. क्रुद्ध म्हणजे रागवणे. मग तो आपल्याच लोकांवर रागवतो कारण जीव कासावीस झालेला आहे आणि अन्न मिळत नाही पोटाला आणि त्यामुळे तो कासावीस होतो. या दोन्ही तिन्ही अध्यायामध्ये जी उदाहरणं आहेत ती जवळपास सारखीच आहेत, आपल्या लक्षात आलं असेल. आणि ही सारखीच उदाहरणं यासाठी आहेत की एकच गोष्ट जेव्हा महत्त्वाची असते तेव्हा आपण दोन दोनदा तिचा पुनरुच्चार करतो.
आपल्या गणपती अथर्वशीर्षामध्ये वृतम वच्मी सत्यम वच्मी. वृतम म्हणजे जे योग्य पवित्र आहे ते, आणि सत्य आहे ते मी सांगतो. वृतम वच्मी सत्यम वच्मी. अवत्वम माम अवोक्तारम अवश्रोतारम अवदातारम. म्हणजे या सगळ्या इंद्रियांचं माझं रक्षण करा गणपती देवा गणेशा, असं वृतम वच्मी सत्यम वच्मी दोनदा सांगतात. आणि समर्थसुद्धा आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये म्हणतात की पूर्वी मी हे सांगितले आहे, पुन्हा सांगत आहे, कारण हा जो पुनरुच्चार माझा होत आहे त्याचा अर्थ हाच आहे की ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एखादी गोष्ट महत्त्वाची असली की आपण मुलांनासुद्धा दोनदा सांगतो एकच गोष्ट, आणि मग मुलं सांगितलं ना तुम्ही एकदा, माझ्या लक्षात आहे. पण त्यांना हे नाही समजत की ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तसं प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग हे दोन मार्ग आहेत. पण निवृत्ती मार्ग हा भगवंताकडे घेऊन जाणार आहे, आणि प्रवृत्ती मार्ग आपल्याला पुन्हा पुन्हा या ठिकाणी जन्ममरणामध्ये अडकवणारा आहे. मग या प्रवृत्ती मार्गातलं म्हणजे प्रपंचामधले विघ्न कोणती आहेत, ती विघ्नसुद्धा या ठिकाणी एका श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. कोणते आहेत ते विघ्न? सुख आणि दुःख, त्यानंतर राग द्वेष भय अभिमान, आणि घर, आणि हे सगळं तो बाळगतो. आणि आधी व्याधी जन्म वृद्धावस्था मृत्यू हे सगळे विघ्न आहेत. जीवाला ही सगळ्या विघ्नातून जावं लागतं. आणि मग हे विघ्न जे आहेत त्यामध्ये एखाद्या वेळेस काय होतं की तो संसारामध्ये अडकून जातो. या सगळ्या आपल्या मुलाबाळांच्या प्रेमामध्ये अडकल्यामुळे त्यांचे मधुर भाषण म्हणजे त्याकडे तो लुब्ध होतो, आणि त्यामध्ये तो स्वतः त्या संसाराचा दास बनून जातो, आणि त्यामुळे घोर अशा नरकामध्ये येऊन पडतो. या 5व्या अध्यायामध्येच शेवटचा जो अध्याय आहे 5व्या स्कंदामध्ये, तो त्या सगळ्या नरकांचं वर्णन, नरकांची नावं आणि ती कशामुळे प्राप्त होतात हे सगळं सांगणार आहे. आणि माणसाचं लहानपणापासून आपण पाहतो की आपल्यामध्ये स्थित्यंतर होत असतं, आपल्यामध्ये बदल होत असतात. लहानपणी काय 2 किलोचा असणारा नंतर 100 किलोचा होतो माणूस. हे जे आहे, हा जो बदल आहे तो मी लहानपणी असा होतो, मी तरुणपणी असा होतो, म्हातारपणी असा आहे, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे सगळे जे बदल आहेत, हे बदल जे झाले ते माझ्यामध्ये झाले. पण ते बदल कोणाला समजले आणि कोणामुळे झाले, हे जे आहे त्याचं उत्तर म्हणजे कालचक्र. म्हणजे साक्षात भगवंत कालचक्राच्या रूपाने, म्हणजे विष्णूच आहे हे भगवंत. म्हणजे ते आपल्यामधल्या या सगळ्या अवस्था ज्या आहेत त्या अवस्थांचं संचलन, त्यावर नियंत्रण, त्यावरचं सगळं काय म्हणतात त्याला मालकी म्हणल्यासारखं, किंवा त्यांच्या आदेशाने त्या सगळ्या होतात गोष्टी. म्हणून हे कालचक्र जे आहे ते भगवंताचं आयुध आहे. आणि भगवंत आपल्याला या कालचक्राचा उपयोग करून, आणि ते 24 तत्त्व सांगितले त्यामधलं नंतरचं 25वं तत्त्व म्हणजे हे काळ आहे, कालतत्त्व आहे. आता जो नास्तिक आहे तो माणूस, नास्तिक माणूस जो भगवंतालाच मान्य करत नाही, तो स्वतःला तर फसवतो, आणि स्वतःला फसवल्यामुळे त्याला दुःख प्राप्त होतं, आणि मग शेवटी तो कोणाला तरी शरण जातो. त्याला काहीतरी चांगला मार्ग मिळाला असं त्याला वाटतं. मग बंधनविरहित स्वच्छंद व्यवहार केला तर बुद्धी जी आहे ती अत्यंत क्षुद्र होऊन जाते, आणि मग काही धर्मबंध नाही. त्यामुळे धर्माच्या मर्यादेचं पालन करणं नाही, आणि अशा विषयभोगामध्ये तो अडकतो, आणि त्याला आपल्या मृत्यूकाळाची सुद्धा आठवण राहत नाही. क्वचित द्रुम वदैहिका अर्थेषु गृहेषु रंस्यन् तथा वानरः सुतदारवत्सलो व्ययाय क्षणः. सुतदारवत्सल म्हणजे मुलाबाळांच्या प्रेमामध्ये व्ययाय क्षणः म्हणजे आपला क्षण, आपला वेळ त्यांच्या चिंतनामध्ये, त्यांच्याच पालनपोषणामध्ये तो घालवतो, आणि भगवंताचा त्याला विसर पडतो. आणि मग त्यांच्या भल्यासाठी म्हणून कधी काही व्यवहार जर केला तर आपापसात एखादी खरेदी विक्री जरी असेल तर त्यामध्ये खोटे बोलून लवाळी करून तो थोडंसं धन मिळावं यासाठी तो प्रयत्न करीत असतो. पण कधी हे धन संपलं तर मग त्याला स्वतःचं झोपणं, बसणं, खाणं पिणं हे सगळं जे आहे त्यासाठी सुद्धा काही घरी नसतं. त्यामुळे इच्छित भोग न मिळाल्यामुळे तो चोरीसारख्या मार्गाला सुद्धा लागतो.
आणि मग धनाच्या आसक्तीने एकमेकात वैरभाव निर्माण करतो. हे सगळं संसारामधले, जसं जंगलामध्ये एखाद्या हिंस्र पशूने आपल्यावर स्वारी करावी, आपली हत्या करावी, त्याप्रमाणे संसारामध्ये घडलेल्या अनेक घटना आहेत या सगळ्या. म्हणून संसारामध्ये अनेक प्रकारचे क्लेश आणि विघ्न यासाठी तो त्रस्त होतो. अनेक आपत्ती येतात आणि या येता येता त्याचा मृत्यूसुद्धा होतो. समर्थ सांगतात, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे. निश्चित काय आहे तर मृत्यू हे निश्चित आहे. कधी ना कधी तो येणार आहे आणि तो केव्हाही येऊ शकतो. या परीक्षित राजाला 7 दिवसानंतर मृत्यू येईल जेव्हा सांगितलं, तेव्हा आता 7 दिवस कधीपासून मोजायचे, केव्हा 7वा दिवस येणार माहीत नाही. त्यामुळे त्याच क्षणापासून खटवांग राजाची कथा आहे. या सगळ्या कथा याच्यासाठी आहेत की मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे. हरिभक्ती जी आहे तीच आपल्याला या सगळ्या क्लेशापासून, विघ्नांपासून आपल्याला दूर नेणारी आहे, त्या विघ्नांचं हरण करणारी आहे. आणि म्हणून त्या हरीला आपण शरण गेलं पाहिजे असं या ठिकाणी सांगतात. आणि मग म्हणतात की ज्याच्याविषयी ही माझी आहे, ही माझी आहे, हे माझं आहे असं जो ममत्व असतं त्याचासुद्धा त्याग करावा लागतो. पण हे सगळं करण्यापूर्वीच तो स्वतःच्या शरीराचा त्याग करतो. म्हणजे स्वतः त्याचा देह हा क्षीण होत होत तो परलोकाला जातो. आणि म्हणून मग पुण्यकर्म जर केलं तर मात्र आपल्याला काही ना काही चांगली गती पुढच्या आयुष्यामध्ये प्राप्त होणार. म्हणून उद्ध्वंगती सत्वस्था. आता या ठिकाणी रौगण राजाने जे काही प्रश्न विचारले होते त्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या होत्या. त्यामधलं एक आहे की तो म्हणतो की राजा, हे जर तू ओझं घेऊन चालाय, जडभर त्याला म्हणतात रौगण राजा रावल्यावर, तेव्हा समर्थ आपल्याला सांगतात की पृथ्वीपासून झाली झाडे, झाडापासूनही होती लाकडे, आणि लाकडे भस्मवून पुढे पृथ्वीचं होय. आता राजाचा प्रश्न होता की तुला हे माझं वजन झालं आणि त्या वजनामुळे तुला चालता येत नव्हतं, तू वाकडं तिकडं चालत होता, मला त्रास होत होता, आणि म्हणून तू हे ओझं वाहणार आहेस. हे जे आहे तेव्हा ते स्पष्टीकरण देतात की पृथ्वी अवघे होती पृथ्वीपासूनही, आणि पृथ्वीमध्ये जाती नसूनही. या पृथ्वीपासूनच सगळं निर्माण झालं आहे. राजा म्हणतात, राजा सांगतात, रौगण राजा, तू आणि मी शेवटी आपलं अंत काय आहे तो या ठिकाणीच होणार आहे. आणि तो अंत झाल्यावर, कारण तू पण मरणार आहेस आणि मी पण मरणार आहे, मग तू राजा आहे आणि मी भरत आहे, जड भरत आहे, असा आपल्या अंती जेव्हा आपण ती राख सावडायला जातो तेव्हा जे काही शिल्लक उरतं ते एक पोतंसुद्धा भरत नाही. मग त्यामध्ये हा राजा होता का, हा साधू होता, हा संत होता, याने खूप चांगलं कर्म केलं, याने खूप वाईट कर्म केलं, असा हिशेब त्या ठिकाणी नसतो जेव्हा मरणाच्या वेळेस. आणि म्हणून एक सगळं म्हणजे पृथ्वीमध्येच ते सगळं मिसळून जातं. मातीचाच तो ढिगारा आहे. म्हणून पृथ्वी, देह, पालखी हे जे सगळे भाग आपल्याला दिसले राजा सांगतात, हे सगळं काय तर एक सगळं मातीचा ढिगारा आहे. आमच्या मुक्ताबाई जे आहेत त्यांचा एक अभंग आहे, ब्रह्म दिसे उघडे जगा माझी, ब्रह्म दिसे उघडे, एकच माती नाना भिंती, परळ आणि सुगडे. एकच माती असते, तिच्यापासून परळ होता, सुगडे होतात, सुरई होती, माठ होतात. ते अशा वेगळ्या वस्तू तयार होतात, पण त्यामध्ये जी मूळ वस्तू आहे ती माती, उपादान कारण आणि निमित्त कारण. उपादान कारण म्हणजे हे सगळं झालेलं जे वस्तुरूप आहे, आणि त्याला घडविणारा जो आहे तो त्याचं निमित्त कारण. मग या दोन्हीकडचं लक्ष दिलं तर मग राजा तत्त्वाच्या दृष्टीने जर तो पाहिलं, रौगण राजाला सांगतात की ही पृथ्वी झाली कुठून आली ही पृथ्वी, तर पृथ्वी मुळामध्ये ही पाण्यापासून निर्माण झाली. पाणी कुठून आलं तर पाणी अग्नीपासून निर्माण झालं. अग्नी कसा झाला तर तो वायूपासून निर्माण झाला. वायूची कठीण घसणी समर्थ आपल्याला सांगतात. म्हणजे जोराचा सोसाट्याचा वारा झाला सुरू तर एखाद्या वेळेस मणमासुद्धा पेटू शकतो. म्हणजे अग्नी हा वायूपासून निर्माण झाला. तर वायू कशापासून निर्माण झाला तर हा आकाशापासून निर्माण झाला. आणि आकाश हे मन आहे, आकाश हे तत्व आहे की मन म्हणजे त्यामध्ये पोकळी आहे आणि अनेक विचार त्यामध्ये आहेत. आणि हे मन जे आहे ते परमात्म्यापासून निर्माण झालेलं आहे. तू मन हे माझे मीच करी, माझी या वचना माझ्या भजनी प्रेम झाली. की तू मन जे आहे तेच मला देऊन टाक.
आणि ते मन जर तू मला देऊन टाकलं तर त्या मनामध्ये येणारा प्रत्येक विचार हा सत्कर्माचाच असेल. दुष्कर्माचा विचार मनामध्ये येणारच नाही. आणि अशी जेव्हा सोय होईल तेव्हा आपल्या माऊली ज्ञानेश्वर महाराज जे आहेत ते पसायदाला म्हणतात, जो जे वांछील तो ते लाहो, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्त धर्म सूर्य पाहू. किंवा जेव्हा अशी व्यवस्था, जे मनच मला देऊन टाकलं, मग आता त्यामध्ये माझाच जे निवास असेल, अधिष्ठाय मनुष्यायम विषयान उपसेवते, आणि मग विषय तो आम्हा झाला नारायण. आणि म्हणून या ठिकाणी ह्या संसाराचा जे अरण्य आहे त्याचं वर्णन करण्यासाठी या ठिकाणी जो शब्द वापरलेला आहे तो शब्द म्हणजे भवाटवी. आता आटवी हा शब्द जो आहे संस्कृतमध्ये, याचा अर्थ आटवी म्हणजे जंगल, आणि भवाटवी, भव म्हणजे संसार, भव म्हणजे होणे, जे झालं आहे आणि पुढे होईल ते सगळं जे म्हणजे संसार आहे. तर जंगलात जसं काय खाच खळगे असतात, डोंगर आहेत, दऱ्या आहेत, प्राणी आहेत, हिंस्र प्राणी आहेत, लांडगे आहेत, कोल्हे आहेत, तसं या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये, या प्रवृत्ती मार्गामध्ये अनेक गोष्टी आहेत. काही चांगल्या आहेत, काही वाईट आहेत. प्रेम आहे, आपुलकी आहे, श्रद्धा आहे, पण दुसरीकडे राग आहे, द्वेष आहे, हे सुद्धा आहे. मग अशा असताना आपण आपली मुलगी एखाद्याला देतो किंवा आपल्या मुलासाठी दुसऱ्याची मुलगी आपण आपल्या घरी आणतो, आणि हे जे संबंध असतात ते संबंध आपण सगळे आनंदाने करतो. याच ठिकाणी दुसरीकडे कोणी जन्म झाला आपल्या घरामध्ये त्याचा आनंद मानतो, आणि कोणी गेलं तर मात्र रडत बसतो. मग हे सगळं काय, संसारामध्ये होणारं हे सगळे आघात आहेत. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी तेव्हा पुन्हा नाही भेट. तसं दैवजात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. तर आपण पराधीन आहोत. कळसूत्री बाहुल्याप्रमाणे आपल्याला नाचवणारा तो भगवंतच आहे. जितनी चावी भरी रामने उतना चले खिलौना. साधं तत्त्व सिनेमाच्या गाण्यातून सुद्धा व्यक्त होतं, पण हे आपल्याला या विषयाच्या, या सगळ्या संसाराच्या प्रेमामुळे हे तत्त्व आपल्याला समजत नाही. राजा, तू जे म्हणत होतास की मी राजा आहे आणि ही माझी प्रजा आहे, आणि बळजबरीने तू त्याला, या सगळ्या लोकांना वेठबिगारीस तुझ्याकडे तू ठेवलेलं आहे, त्यांना काही तू धन देतोस आणि त्यांच्याकडून पाहिजे ती सेवा तू करून घेत असतोस. म्हणून राजर्षी भरताच्या विषयी असे म्हणतात की जसे एखादी माशी गरुडाशी तुलना करू शकत नाही, माशीची गरुडाची तुलना होऊ शकत नाही. एखादा गरुड जो आहे त्याच्या मनामध्ये जो भाव आहे तो माशीला कधीच लक्षात येणार नाही. गरुड कितीतरी उंच झेप घेईल, माशी जास्तीत जास्त 2-4 फुटापर्यंत ती उडेल. पण या ठिकाणी या हरीमध्ये अनुरक्त झालेले जडभरत जे आहेत की ज्यांनी आपल्या मनाला भुरळ पाडणाऱ्या स्त्री, पुत्र, मित्र आणि मोठं राज्य आणि वैभव हे सगळं तारुण्यावस्थेतच विष्ठेप्रमाणे त्याचा त्याग केला, अशा त्या जडभरताची किंवा राजा भरताची आपण कधीही बरोबरी सामान्य जीव करू शकणार नाही. आणि ते भरत जे आहेत ते यज्ञाय धर्मपते विधी नैपुण्याय योगाय सांख्यशिरसे प्रकृतीश्वराय. मृगशरीर सोडण्याची इच्छा झाल्यावर ते म्हणाले होते, जडभरत म्हणाले की धर्माचे रक्षण करणारे, धर्मानुष्ठानामध्ये निपुण, सांख्ययोगाचे प्रतिपादक आणि आधीश्वर अशा भगवंतांना माझा नमस्कार असो. म्हणजे किंवा त्या मृगाचं शरीर सोडण्याचं. आणि मग ती चांगली गती त्यांना प्राप्त झाली आणि मग जडभरताचा जन्म झाला. असं हे जडभरताचं जे आख्यान आहे पवित्र आहे आणि ते कल्याणप्रद आहे आणि आपल्या आयुष्याची वृद्धी करणारे, धनाची वृद्धी करणारे आणि लोकांमध्ये सुयश वाढवणारे हे सगळं आख्यान आहे. जो पुरुष हे ऐकतो, आता तुम्हालाही सवय झाली असेल, जवळपास 2-4 अध्याय झाले की शेवटचा श्लोक अशाच पद्धतीचा असतो. जो पुरुष हे सगळं ऐकतो, दुसऱ्यांना ऐकवितो आणि त्याची प्रशंसा करतो. कारण परमेश्वराचे अनंत गुण मनुष्य काय सांगावी खुण, अनंत गुण आहेत. परंतु अध्यात्मग्रंथ श्रवण होता उमजे. अध्यात्मग्रंथाचं श्रवण असेल, वाचन असेल, अभ्यास असेल, त्याचा सत्संग असेल, तो जसा जसा माणसाला होत राहील तसा तसा आपल्या ज्या इच्छा आहेत, चांगल्या इच्छा ज्या आहेत त्या आपल्या सहजपणे पूर्ण होतील. म्हणून आम्ही रामदास
श्रीरामचरणी आमचा विश्वास, कोसळोनी पडो हे आकाश, आणि काची आस न धरू. म्हणून जडभरताने जसा सर्वस्वाचा त्याग केला तसं, पण समर्थ आपल्याला म्हणतात, येथ बोल नाही जनासे, शिकवावे आपल्या मनासे. आपलं काय चुकलं हे आधी पहा. दुसऱ्यांना नाव ठेवणं सोपं आहे, पण आपलं चुकलं काय ते पहा, आणि मग त्याप्रमाणे विचार करून सावधपणे, सावध साक्षेपी आणि दक्ष, तयास तात्काळाचे मोक्ष. आणि मग अशा प्रकारे जडभरताला म्हणतात, तू राजा आहे हे विसरून जा, मी जडभरत आहे, पण शेवटी अंती जे गती आहे ती आपली सगळ्यांची एकच आहे. आणि म्हणून हा विचार जर तू सोडलास, या सगळ्या संसारापासून जर मुक्त झालास, तर तू भगवंताचाच अंश आहे. जसं त्या ठिकाणी चांदेवांना माऊलींनी आपल्या चांदेव पासष्टीमध्ये ज्या ओव्या दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे पूर्ण तत्त्वज्ञान जे आहे ते या ठिकाणी जडभरताने आपल्या या राजाला सांगितलं आहे, रवगणाला सांगितलं आहे. आणि हे सगळं सांगून त्या ठिकाणं जडभरत जे आहे ते त्या ठिकाणून निघून गेले. राजाने पूर्ण चिंतन केलं, आणि ते चिंतन करत भगवंताचा आश्रय घेऊन राजा पुढे आपल्या मार्गावर त्या गंगासागराला कपिल महामुनींच्या दर्शनासाठी निघून गेले. अशा प्रकारे हा 14वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां पंचमस्कंधे भरतोपाख्याने पारोक्ष विवरण नाम चतुर्दशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. एक मिनिट थांबून आपण सुरू करू. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वाधुर से जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजल तरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता उदाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. शोक सुकुमले संत अधिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता,
आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.